नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 4 ते 4 डॉटच्या खूपच सुंदर आणि अगदी सोप्या आणि शुभ रांगोळ्या 3. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आपल्या तिघं सुंदर आणि आकर्षक करणाऱ्या रांगोळ्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 4 डॉट पाडून शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचे बघू शकता. आणि वरून आपल्याला जो डॉट आहे त्याला गोल गोल करत जायचे बघा. आणि मधून अशा 2 रेषा, एक सेंटरमध्ये आणि आजूबाजू अशा रेषा. अशा पद्धतीने आपण चारही बाजूला पाकळींना करून घेणार आहोत रेषा, आडव्या आणि उभ्या. खूपच सुंदर आणि एकदम सोपी रांगोळी आहे. नक्की माझा पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. यूजफुल व्हिडिओ आहे, कारण आपण गणेश उत्सवनिमित्त अशा सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्या आणल्या आहेत. कारण कोणीही काढू शकतील अशा रांगोळ्या आहेत. इथून आपल्याला पाकळ्या घ्यायच्या आहेत बघा. अगदी आपल्याला छोटे छोटे पानाचे आकार घ्यायचे आहेत. इथं आपण कलर डॉट टाकून घेणार आहोत. मी सॉसची बॉटल घेतली, त्याच्यात कलर रांगोळी भरली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. खूप युजफुल बॉटल आहे. हे बघा, गोल करून घ्यायचे म्हणजे विरुद्ध कलर टाकता येतो आपल्याला. विरुद्ध कलरही टाकून घेणार आहे मी. थोडंसं बोटाने पंच करायचं म्हणजे गोल आकार येतो. इथंही आपण कलर टाकून घेणार आहोत पानांमध्ये. मध्येही आपल्याला थोडासा लाल कलर टाकून घ्यायचा आहे. एका बोटाने पंच म्हणजे गोल आकार येतो. इथून एक पाकळी, इथून एक पाकळी. आपल्याला अशाच पद्धतीने पाकळ्या काढायच्या आहेत म्हणजे चुकत नाही. हे बघा, एक इकडून इकडून आणि वरून 2 म्हणजे चुकत नाही आकार. व्यवस्थितच आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत बघा. किती सोपी आणि सुंदर मी रांगोळ्या आणत असते. नक्की माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. इथंही आपण राणी कलर किंवा गुलाबी कलरचे डॉट टाकून घेणार आहोत. ज्यांना अगदी रांगोळी भरता येत नसेल तर अशा पद्धतीने सॉसची बॉटल आपल्याला आणायची, 50 रुपयाला भेटते. आणि त्याच्यामध्ये कलर रांगोळी टाकून अशा पद्धतीने तुम्ही कलरही भरू शकता. खूपच इझी आहे बघा. थोडंसं आणि बोटाने आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित दिसतं. हे बघा, अशा पद्धतीने. कलर अगदी भरता येत नसेल तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. मध्येही आपल्याला व्हाईट कलर असा टाकून घ्यायचा आहे, विरुद्ध कलर. त्यालाही मी एका बोटाने पंच करून घेणार आहे बघा. थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित गोल आकार येतो. इथं आपल्याला लांबसर 2-2 रेषा टाकायच्या आहेत बघा. इथं 3, 2 आणि 1 अशा पद्धतीने चारही बाजूला आपण डॉट टाकून घेणार आहोत चुटकीने छोटे छोटे. आता आपण सुंदर आणि आकर्षक करणारी दुसरी रांगोळी शिकणार आहोत 4 ते 4 डॉटची. तीही खूपच इझिली तुम्ही काढू शकाल. हे बघा, फक्त आपल्याला वरच्या भागाला 2-2 डॉटला रेष मारायची बघा. आणि थोडं मध्य भागाला आपल्याला वरून रेष घ्यायची आहे, डॉटला भिडवायची आहे. आणि बाजूलाही क्रॉसमध्ये आपल्याला रेषा, त्याच मापाने आपल्याला रेषा घ्यायची आहे. त्याला आपण वरती त्रिकोण असा आकार देत जाणार आहोत बघा. फक्त आपल्याला त्रिकोण असा आकाराने कळ्या काढत जायचं आहे फ्लावर. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID JL रंगोली, नक्की ट्राय करा. हे बघा, आपल्याला 2-2 पाकळींमध्ये डॉट टाकून घ्यायचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. सॉसची बॉटल आणायची, 50 रुपयाला भेटते आणि कलर रांगोळी भरायची. आणि अशा पद्धतीने तुम्हीही डॉट टाकू शकता. ज्यांना अगदी कलर भरता येत नसेल तर अशा पद्धतीने आपण सुंदर अशी रांगोळी काढू शकतो, कलर भरू शकतो. नक्कीच ट्राय करा. ही बॉटल युजफुल बॉटल आहे. आपल्याला त्याच पद्धतीने लांबसर असं पसरवून घ्यायचं आहे बघा एका बोटाने व्यवस्थित. आणि इथं एका बोटाने दाबून घ्यायचं म्हणजे गोल आकार येतो.
इथं आपल्याला शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बघा असं फ्लावरला रेष भिडवायची बघा. मध्येही आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विरुद्ध कलरही टाकून घ्यायचा आहे. इथंही आपल्याला व्यवस्थित विरुद्धच कलर मी दाखवते, कारण तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. हे बघा मी कलर कॉम्बिनेशन ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते की विरुद्ध कलरच टाकत असते मी. बघा थोडं वरती घेऊन गोलसर आणि मध्ये आपल्याला गोल करायचे. बघा थोडं लांबसर घ्यायचे आणि मध्ये गोल करायचे. छोटे छोटे आपल्याला डॉट टाकत जायचे, बघू शकता. किती आकर्षक आणि शुभ आपली रांगोळी तयार होते, बघू शकता. इथंही आपल्याला टाकून घ्यायचे म्हणजे पूर्ण होईल. तुम्हीही नक्की ट्राय करा. खूप दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी आहे. सणासुदाला शुभ दिवशी नक्की काढा ही रांगोळी. मध्येही लाल किंवा गुलाबी कलर टाकून घ्यायचा आहे. हळदी कुंकुमही टाकलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये विरुद्ध कलर टाकणार आहोत बघा. थोडं एका बोटाने पंच करून घ्यायचे. इथं आपल्याला 4 रेषा आणि लांबसर डॉट करायचं आहे बघा. 4 छोट्या छोट्या रेषा आणि लांबसर डॉट. आपल्याला रेषा कशा करायच्या, एक मोठी छोटी 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 आणि लांबसर. बघा किती सुंदर आणि आपली आकर्षक रांगोळी दिसते. कोणीही काढू शकेल एवढी सोपी रांगोळी बघा. आता आपण तिसरी आकर्षक करणारी रांगोळी काढणार आहोत, तेही 4 ते 4 डॉटची. आपल्याला व्यवस्थितच डॉट पाडून घ्यायचे आहेत, बघू शकता. सेम त्या पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. वरतीही आपल्याला त्याच पद्धतीने वरती आणि क्रॉसला दोन्ही बाजूला क्रॉसमध्ये बघा व्यवस्थितच त्या मापाने आपल्याला रेषा घ्यायच्या आहेत. नाहीतर चुकतं म्हणजे व्यवस्थितच त्याच आकाराने त्याच मापाने आपल्याला रेषा घ्यायच्या आहे. मी फेविकॉलची बॉटल घेतली, बघू शकता. आपल्याला खाली झालेली फेविकॉलची बॉटल घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे, सुकून घ्यायची आहे आणि आपल्याला रांगोळी गाळूनच भरायची आहे. आणि रांगोळी गाळून नाही भरली तर गळत नाही. आणि आपल्याला फेविकॉलची बॉटलचं जे झाकण आहे ना, त्याचं थोडंसं वरचा पॉईंट कट करायचा आहे. म्हणजे सुंदर सुंदर तुम्ही फुलं किंवा काही काढू शकता. नक्की ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे फेविकॉलची बॉटल. अतिशय झटपट त्याच्याने फ्लावर किंवा कुठलीही रांगोळी तयार होते. हे बघा आपण फुलामध्ये डॉट टाकून घेणार आहोत, कलर डॉट. थोडं आपल्याला गोल करून घ्यायचं बघा. एका बोटाने आपल्याला व्यवस्थितच गोल करायचं आहे. त्याच्यामध्ये मी विरुद्ध असा व्हाईट कलर टाकून घेणार आहे. आपल्याला इथून थोडंसं गोल, मधून गोल आणि अशा पद्धतीने डिझाईन काढत जायचं आहे. कारण मी खूपच सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. नक्की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. आणि बघा इथं मध्ये शुभ स्वस्तिक. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, विसरू नका. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. कारण नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे. इथंही आपल्याला बघा 2 आणि 1 डॉट, 2 रेषा
आणि एक डॉट. आपल्याला रेषा एक मोठी आणि एक थोडी छोटी काढायची आहे आणि डॉट म्हणजे सुंदर असा आकार दिसतो. इथंही आजूबाजूला आपण डॉट टाकून घेणार आहोत. बघा किती सुंदर असे डॉट पडतात फेविकॉलची बॉटलने. नक्की ट्राय करा. हाही व्हिडिओ आहे माझा फेविकॉलची बॉटल कशी यूज करायची, रांगोळी कशी भरायची, सगळे व्हिडिओ आहेत माझे जे एल रंगोली चॅनलवर. नक्की ट्राय करा. धन्यवाद. छोटे छोटे डॉट बघा.